तर श्री स्वामी समर्थ सर्वांना नमस्कार. आज मी माझ्या शाळेचा एक्सपिरियन्स, शाळेचा पहिला अनुभव तो तुम्हाला शेअर करणार आहे. तर गावाकडे आमची शाळा आहे. त्या शाळेमध्ये मी पहिले जायचो, पण त्या शाळेमध्ये कोणीही माझ्याकडे लक्ष दिले नाही. कारण मी अपंग असल्यामुळे त्यांना असं वाटायचं की ही शाळा माझ्यासारख्या मुलासाठी नाही आहे. म्हणून गावाकडचे जे शाळेतले जे शिक्षक होते ते माझ्याकडे लक्ष द्यायचे नाही. मी सतत झोपून असायचो. कारण अभ्यास करायला म्हटलं तर ते मला त्यांच्यात घ्यायचंच नाही. गावाकडचे शिक्षक त्यांच्या मुलांमध्ये घ्यायचंच नाही. मी तिथून निघून दुसरी जी लहान मुलांची शाळा असते त्या शाळेमध्ये जायचो. तिथे जाऊन बसायचो. माझी मम्मी फेऱ्या मारून कंटलायची अक्षरशः येऊन जाऊन की माझा मुलगा काय करतोय, तो कसा तिथे राहतोय, अभ्यास करतोय की नाही, काय खातोय पितोय की नाही, हा सतत विचार करत असायची माझी मम्मी. दिवसभर गावातल्या शाळेत फेऱ्या मारत असायची. मग त्याच्यानंतर मला असं कळलं की पेनला अपंग मुलांची म्हणजे माझ्यासारख्या अपंग मुलांची शाळा आहे. तिथे माझ्या मामाची मुलगीही जायची आणि काही दिवसानंतर मी तिथे ॲडमिशन घेतलं. सुरुवातीला तर मला पेनच्या अपंग शाळेमध्ये कोणाबरोबरही माझी ओळख नसायची. मग हळूहळू ओळख झाली, मित्र झाले. हळूहळू मी अपंग मुलांच्या शाळेत म्हणजे माझ्यासारख्या अपंग मुलांच्या शाळेमध्ये शिकायला लागलो, त्यांच्यात वावरायला लागलो, त्यांच्याशी गप्पा गोष्टी करायला लागलो, मिसळायला लागलो, त्यांच्यामध्ये मिक्सअप व्हायला लागलो. अपंग शाळेच्या मुलामध्ये त्यांच्या तिथले जे शिक्षक होते ते खूप चांगले आहेत. खरं तर मी आता शाळेत जात नाही पेनच्या, कारण आमचा जो मेन रस्ता आहे तो रेल्वेच्या कामामुळे बंद झालेला आहे. तिथं रेल्वेचा जो प्लॅटफॉर्म असतो तो बंद केला आहे तिथं भिंत घालून. कारण तिथं लोक येत जात असतात, अपघात होऊ नये, लोकांचा अपघात होऊ नये म्हणून तो रस्ता बंद केला आहे आणि आम्हाला दुसऱ्याकडची जागा दिली आहे. पण या कारणास्तव तिथे बस येऊ शकत नाही. जी शाळेची मेन बस असते ती येऊ शकत नाही आणि त्याच्यामुळे मला कोणी नेऊ शकत नाही. म्हणून मी शाळेमध्ये जात नाही. कारण पहिले लहान होतो तेव्हा माझी मम्मी न्यायची मला उचलून शाळेमध्ये मम्मी कडेवर घेऊन जायची. पण आता तिचंही थोडं एज झालंय आणि मी मोठा झालोय. त्या कारणामुळे मी जाऊ शकत नाही. पण मी मोबाईलवर बघून शिकतोय. माझं मी स्वतःचं काम करतो, स्वतःची एक्सरसाइज करतो, स्वतःचा अभ्यास स्वतः करतो मोबाईलवरशी बघून. किंवा व्हिडिओ करायचे असेल तर ती व्हिडिओ ही मी स्वतः करतो. मम्मीला मदत करतो. तर अशा छोटे जे काम असतात, जसे की शेविंग करणं किंवा नख काढणं, स्वतःचा मेकअप करणं, स्वतःचा ब्रश करणं, हे मी स्वतः करतो. आंघोळ करणं, कपडे घालणं. आणि मला त्या शाळेत जाऊन अनुभव असा भेटला की मी वेगळा नाही आहे. त्या शाळेने मला आपलंसं केलं. जी पेनची स्विट्झर्लंड शाळा आहे त्या शाळेने मला आपलंसं केलं. तिथली मुलं जी आहेत ती बोलू शकत नाही, काही लोक ऐकू शकत नाही, काही लोकांना समजत नाही काय करायचं, काही लोकांना व्यवस्थित
म्हणजे अक्षरशः बोलताही येत नाही. काही लोक बघूही म्हणजे त्यांना बघायलाही त्रास होतो, लिहायला त्रास होतो. तर या सगळ्या गोष्टी त्यांना त्रास होतात करायला, पण तरीही ते आवडीने ती गोष्ट शिकतात. डान्स करतात, काय इन्स्ट्रुमेंट वाजवतात, नवीन नवीन गोष्टी शिकतात. आणि हे बघून मला खूपच आनंद झाला की माझ्यासारखा मी एकटा नाही आहे, तर माझ्यासारखे अनेक मुलं आहेत जे समाजाशी स्वतःच्या एकटेपणाशी लढतात, स्वतःच्या पाया उभं होण्यासाठी भांडतात. त्यांनाही काही करून दाखवायची इच्छा आहे, जिद्द आहे. आणि हेच मला खूप आवडतं आणि हेच मला पुढे जाण्यासाठी मोटिवेट करतं. आणि हेच आदर्श घेऊन मी पुढे चाललोय. तुम्ही मला सपोर्ट करा. माझ्या चॅनलला मलाही पुढे जायचं आहे. एक उंची गाठायची आहे, ज्या उंचीवर बघून मी बोलू शकेन की मी ही उंची गाठली, मी करून दाखवलं. जर मी करू शकतो तर माझ्यासारखे अनेक मुलं ही गोष्ट करू शकतात. त्यांनाही असं वाटलं पाहिजे. प्लीज मला सपोर्ट करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करा आणि प्लीज लाईक करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी.